न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपण आलो आहोत मारवे बीच जवळ. तर चला जाणून घेऊया ते इथे आज काय घटना घडली. तर आज ही घटना घडली आहे. तर सर्च ऑपरेशन आणि काय म्हणजे काय आहे नेमकं? ऍक्च्युली काय झालंय आता हे तरुण पोरांमध्ये रीलचं वेड खूप जास्त चालू आहे. आणि ते काय आजकाल इंस्टाग्रामवरती काहीतरी एक मारवे मड साईडला इकडे एक अक्साजवळ एक हिडन बीच करून एक दाखवलं जात आहे ते इंस्टाग्रामवरती. त्या बीचच्या रीलच्या हिशोबाने बघून एक 3 मुस्लिम पोरं होते आपल्या इकडची, चारकोपचीच आमच्या इकडची होती पोरं. ते 3 दुपारच्या वेळेला घरच्यांना पासून एक 17 वर्षाचा पोरगा घरच्यांना न सांगता त्या ठिकाणी ते काहीतरी गुगलवरती सर्च करून आले होते रील बघत बघत आणि तिकडे गेले असताना त्या ठिकाणी पाण्यात गेले असता मला वाटतं त्याला पोहता येत नव्हतं आणि बुडत होता. त्याच्यासोबत 2 पोरं होते. ती 2 पोरं त्याला वाचवण्याचा प्रयत्न पण करत होते, परंतु तिथे त्या ठिकाणी आपल्या नेव्हीवाल्यांची एक हद्द होती आणि पलीकडे ते लोक जायला देत होते. तर पोरं वाचवायला जात असताना तिकडे नेव्हीचा जो अधिकारी होता त्यांनी त्या पोरांना काठीने हकललं आणि लावलं. तर ते पोरांनी त्यांना विनंती पण केली त्याला की किमान तो पोरगा बुडतोय, जरा वाचवा काका. नाही नाही थांबा, मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारतोय आणि मग जातो. आणि तो त्याच्या अधिकाऱ्यांना विचारायला गेला, तोपर्यंत तो पोरगा तो बुडालेला होता. मला कळत नाही, हे नेव्हीचे अधिकारी हे आमचे रक्षक आहेत ना. तर या वेळेला तो पोरगा जर त्याच्या नजरेसमोर बुडतो, या लोकांना एवढं प्रशिक्षण दिलं जातं समुद्रामध्ये पाण्यामध्ये पोहण्याचा, जर त्यांनी प्रयत्न केला असता तर तो पोरगा कदाचित वाचला असता. त्यामुळे हे रक्षक आहेत का भक्षक आहेत मला कळत नाही आहे. खूप चुकीचं आहे. मला त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे नेव्हीच्या अधिकाऱ्यांवरती. आणि हे रील इंस्टाग्राम जे बघून जे पोरांमध्ये जे वेड सुरू आहे त्यांनी विचार केला पाहिजे. घरच्यांचा एक तरुण 17 वर्षाचा पोरगा घरचा म्हणजे आई वडील एवढं वाढवतात की आपलं भविष्य म्हणून त्याला करतात. तर अशा पोरांनी पण विचार केला पाहिजे. जर पोहता येत नसेल तर समुद्र या पाण्याशी खेळलं नाही पाहिजे. जो मिलिटरी अधिकारी आहे तर त्याच्यावर काय कारवाई झाली? नक्कीच कारवाई झाली पाहिजे. आणि आम्ही अजून ही डेड बॉडी काही भेटली नाही पाण्यात समुद्रात. आता इकडचे आमचे कोळी बांधव पण खूप प्रयत्न करत आहेत. स्थानिक पोलिसांचा पण खूप सपोर्ट आहे. आता ACP मॅडमचा पण फोन आला की सळवी साहेब तुम्हाला जी मदत पाहिजे आता मी पण येते, कारण आज मोहरममुळे त्यांचाही बंदोबस्तमध्ये ते लोक आहेत. पण तेही आता पोलीस पाठवून आता रात्री पण प्रयत्न करणार आहेत, सकाळी पण आमचा प्रयत्न चालला आहे की किमान त्याची जी आता तो जाणारा ते गेलाय पण ती डेड बॉडी त्याच्या ताब्यात, त्यांच्या घरच्याच्या ताब्यात मिळावं. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की ह्या नेव्हीच्या त्या अधिकाऱ्याला कळलं पाहिजे होतं, तो वाचू शकत होता त्याचा प्राण, पण त्यांनी वाचवलं नाही. तुम्ही देशाचे रक्षक आहात का भक्षक? आणि हे तरुण पोरांनाही सांगतो, हे रीलच्या चक्करमध्ये तुम्ही जर कुठेतरी जाता या ठिकाणी आणि स्वतःचा जीव गमवता, तुमच्यामुळे तुमच्या परिवार जे घरचे परिवार आहे त्याच्यावरती काय वेदना, त्यांना किती त्रास होतो याचा पण त्यांनी विचार केला पाहिजे. आणि रीलचा वेळ जरा सोडा.